दिवाळीच्या आधी करायच्या गोष्टी आहेत। प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या ऍड्स कराव्या लागतील, त्यासाठी समाशी बोलायला लागेल। ओके, एक आर्टवर्क करून घेणे ज्यावर पंगत म्हणजे काय आणि आपण नक्की काय करणार आहोत हे लिहून घेणे। नंतर आपले जे सॅम्पल पदार्थ आहेत त्या आजूबाजूच्या दुकानांमध्ये ठेवणे, त्यासाठी किती कॉस्ट लागेल याचा एस्टिमेट काढणे। ओके। अगं भैरवी, हे सगळं तुझ्या बक्षिसाच्या पैशातनं करूच शकतेस की तू। नाही ना, त्या पैशाला हात लावायचा नाही। का? मग हे सगळं करण्यासाठी भांडवल कुठून येणार? नाही, पण ते बक्षीस मिळालं ना तिले, बरोबर नाही। म्हणजे तुम्हाला सांगतो का बाबा, आमच्या गावी आहे की नाही पोट्टे लोक असे शाळेत स्पर्धेत भाग घ्यायचे, चमचा गोटी ते शेपूट लावणे ह्याले, तर त्यामध्ये ना पोट्ट्यांचे नंबर यायचे। तर नंबर आल्यावर काय होतं, त्यांना बक्षीस मिळायचे 2 रुपये, 4 रुपये, 5 रुपये। तर मास्तर त्यांना काय सांगायचे का, बाबा पोट्टे हो, रस्त्यात कुठेही चॉकलेट गोळ्या खायच्या नाहीत, ते पैसे आई बापाला नेऊन द्यायचे। हा, अहो भैरवी काय शाळेत जाणारी लहान मुलगी आहे का किशा दादा? काय बोलताय तुम्ही? ते काही नाही भैरवी, तू हे जे काही तुझ्या बक्षीस मिळालेले पैसे आहेत ना, ते तुझ्या व्यवसायासाठीच वापर। नाही नाही नाही, मग असं 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 कसं? नाही नाही, पैसे मिळाले ना तर पहिले देवापुढे ठेवायचे, ते पहिला घास हा देवाचा असतो। 10 लाख रुपये? अहो देव सुद्धा नाही म्हणेल। काय बोलताय तुम्ही? भैरवी, हे पैसे तुझ्या व्यवसायासाठीच आहे, ते व्यवसायासाठीच वापर। त्यासाठी मिळालेत की नाही, त्यांचा पण तोच हेतू होता ना पैसे देण्यामागे। नाही नाही नाही, पण कसं एवढे पैसे स्वतःकडे कसे ठेवायचे आहे की नाही? आणि सॉरी, म्हणजे माफ करा, मला छोटा माणूस आहे, मला माफ करा बाबा। मला काय म्हणायचंय की बाबा, मोठ्या माणसाने असे लहान मुलांना असं शिकवायचं नाही शिकवायचं। मग काय शिकवायचं? सगळं हडप कर असं शिकवायचं? बाप्पा राजो, सुनबाई काय बोलून राहिलं ताई? मला सांगा, असं कोण शिकवेल का? सांगा, शिकवेल का? हे बघा किशा दादा, नाही मला सुद्धा कळतं, काल पडलंय माझ्या कानावर काहीतरी, माझे कान तिखट आहेत। बाप्पा काय करतो आता, काय करतो? या घरात बोलायची पण चोरी झाली ना। तुम्ही मान्य करताय तुम्ही हे असं काहीतरी घरात बोललायत? हे मी काऊन बोलेन? अरे काय चाललंय तुमचं? थांबा बरं तुम्ही दोघं। भैरवी इथे कामाचा विचार करते, पुढे काय करायचंय काय नाही करायचं याचं प्लॅनिंग करते, आणि तुमचं काय चाललंय? नीलिमा आत्या, हे बघ, भैरवीला पैसे मिळालेत की नाही? ती जिंकली आहे कॉम्पिटिशन, मग तू का ठरवतेस? मी ठरवतच नाहीये, मी भैरवीला तेच सांगतेय की हे पैसे तू तुझ्या याची काही गरज नाहीये। आणि महत्वाचं म्हणजे कुणाचं तरी अर्धवट बोलणं ऐकून ते दुसऱ्याला सांगणं, हे बघ यानी ना फार गैरसमज निर्माण होतात, कळलं? नको करूस। ते काही मला माहित नाही, पण मला काही तुमचं वागणं पटत नाहीये या बाबतीतलं। तुला काय वाटतं? हा मुद्दाच नाहीये ना। भैरवीचे पैसे आहेत, तिला ठरवू दे ना तिला काय करायचंय ते। म्हणूनच मी भैरवीलाच सांगतेय की भैरवी, मला म्हणजे हे सांगायला काही आनंद होत नाहीये, पण माझ्या कानावर काहीतरी पडलंय, मी झोपेत असताना काहीतरी ऐकलंय, पण नीट ऐकलंय। नीलिमा आत्या प्लीज, म्हणजे अनिश बोलतोय ते बरोबर आहे। तुम्ही काल झोपेत जे काही ऐकलंय त्यावरून मी माझे निर्णय नाही बदलणार आहे। हे बघा, मला मान्य आहे तुमचा हेतू चांगलाच आहे, पण आता घरात भांडणं होतील असं काहीही करू नका प्लीज। म्हणतात ना, ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं। करा काय हवं ते करा, फक्त नंतर रडत बसू नकोस। तुम्ही दोघं नवरा बायको बघून घ्या काय करायचं ते, मी जातेच इथून कशी। खूप दमाला होतं ना, काम करतो, पाय दुखतात, दिवसभर काम। आलो आम्ही, आलो।
हे बघ भैरवी, तू तुझं डोकं शांत ठेव. तुझ्या कामावर सध्या कॉन्सन्ट्रेट कर. यांच्याकडे लक्ष देऊ नकोस अजिबात. होणार आहे अनिश, मला माझी स्पेस हवी आहे जेणेकरून मला कामावर खरंच फोकस करता येईल. त्यासाठी मोठी ऑफिसची जागा लागणार आहे, किचन लागेल, स्टाफ लागेल, ऍडव्हर्टाइजमेंट लागेल, खूप पैसे लागतील त्याच्यासाठी. खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे आपल्याला. आता तर सुरुवात आहे. कसं होणार आहे अनिश? भैरवी, डोंट वरी. हे बघ, आय बिलीव्ह यू. तू सगळं काही करशील. आय नो इट. खरंच तू आहेस ना माझ्या बरोबर? ऑफकोर्स आहे. बस, आता मला काहीच काळजी नाही. हो, पण अजून किती वेळ लागेल तुम्हाला आजोबा? बरं, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नाही नाही नाही, प्लीज सॉरी नका म्हणू, पण माऊची पार्टी आज झालीच नाही ना. इट्स ओके, नो वरीज. ठीक आहे, मी ईशानला समजवते. यू डोंट वरी अबाउट दॅट. आणि हो, पाऊस असेल तर प्लीज सांभाळून या. ओके, ठीक आहे, यू कॅरी ऑन. बाय आजोबा. आजोबांना उशीर होणार आहे. इरू का? ते तर सकाळी म्हणाले होते मी वेळेत येईन. आता ईशान परत चिडून बसणार आहे. तुला माहितीये तो किती एक्साइटेड होता. एव्हरीथिंग वॉज प्लॅन्ड आणि आता त्याचा मूड ऑफ झालाय. आपण समजवू ईशानला. पण ताई, आजोबा काय एकटेच आहेत का त्या ऑफिस मध्ये? त्यांनाच का दरवेळी ओव्हर टाइम करायला लागतं? इरू, कारण आजोबा ऑफिसचे टॉपर आहेत ना, आणि आपण सगळ्यात जास्त कोणाकडनं एक्सपेक्ट करतो? टॉपर्स कडनं ना. अगं ताई, पण आज ते आपल्याला नको होतं. आपण आज सगळी पार्टी करणार होतो. इट्स ओके. आजोबा म्हणाले होते ना, माऊ जिंकल्यावर आपण मस्त पार्टी करूया. मग ते नक्की करतील, आज किंवा उद्या, पण ते फॉर शुअर करतील. चल आता ईशानला समजवूया, नाहीतर डंबो सारखा रडत बसेल आणि स्कूल मिस करेल उद्या. त्याला चान्सच हवाय फक्त स्कूल मिस करायला. चल. नंतर नंतर आणि नंतर काय? तरी म्हंटल, एका दिवसात अख्खे अख्खे बिस्किटाचे पुढे कसे संपतात ते? नाही काय काय चाललंय? हा, अहो फुकट मिळतंय म्हणून किती खायचं? सांगू का? राधा वहिनींना सांगू? तिले काहून सांगता? हा, अरे लागली भूक, माणसाला लागते ना भूक, खायला लागतं काहीतरी. खाल्लं तर काय गुन्हा केला का? चोरीमारी केली का? खून केला नाही कोणाचा? नाही केलं ना. मग असे इथे असे कोपऱ्यात तोंड घालून लपून छपून कशाला खात होतात? रक्तात साखर जास्त झालीये ना तुमच्या. मागे एकदा ऍडमिट पण करावं लागलं होतं ना तुम्हाला. तुम्हाला कसं माहित? मला सगळं माहित असतं. राधा बहिणी बोलत होत्या ना, ते ऐकलं होतं मी. माझे कान कुत्र्याचे आहेत, नजर घुबडाची आहे, स्मरणशक्ती हत्तीची आहे आणि चिटकी नाही. काय म्हणाला? कोण काय बोललं? नाही, एवढंच लक्षात ठेवा, माझं बारीक लक्ष आहे. काऊन म्हणजे माझ्या भावाचं घर आहे, त्याला फसवायचं नाही. काय आहे, तो आहे भोळा साम, म्हणून त्याला फसवताय. पण कुणी उपटसूम येईल आणि त्याला वाटेल तसं लुटून नेईल, ते नाही चालणार. बाळदादाला फसवायचं नाही आणि घरात इतर कुणाचे कान भरायचे नाहीत, फूस लावायची नाही.
नवऱ्याने बायकोला फसवलं तर बायकोचे काय हाल होतात माहितीये मला. जे माझं झालं ते मी इतर कोणाचं नाही होऊ द्यायची. अहो पण कुणाला फसवलं आम्ही सांगा ना, कुणाला फसवलं? तुम्हाला सांगतो का बाबा, आमचीच कोंबडी झाली. हे घरातले कधी कापून खातील ना, कळणार नाही. हा मी तुमच्या दोघांबद्दल नाही बोलत आहे. मग तुम्हाला खरंच कळत नाहीये मी कोणाबद्दल बोलतेय ते. हा, उगाच वेड पांघरून पेडगावला जाऊ नका, कळलं? जा, त्यालाही जाऊन सांगा. मले जा बोलले स्वतःच गेली. हा कोणाला बोललेस काय करणार? नाही 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 बाबा, मी तुला सांगतो का बाबा ना, ती चेटकीन आहे ना, चेटकीन ती जाम डेंजर आहे. मला तो वाटतं ना ती तुझ्याबद्दलच बोलत होती. हो, जाम शहाणी निघाली बाई. आधी कशी गरीब बिचारी वाटत होती एकदम, आणि आता एक नंबरची बिलंदर. मी सांगतो ना तुला, ती भैरवीचे कान भरते माझ्या विरोधात. ना बरोबर आहे ना. आता इतकी वर्ष ते गुंडाबर राहिलेली, दुनियादारी तर तिला माहीतच असणार सगळी. त्यात आपले भाऊजी ते तिला कॉन्फिडन्स देऊन राहिले. आता काय आपलं ऐकत नाही ते. नाही 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 मामा, हे खपवून घेता येणार नाही. काहीतरी करावं लागेल. तिचं तोंड बंद करावं लागेल, नाहीतर तिला इथून हाकलून तरी द्यावं लागेल. हो, ते नंतर काय ते करायचं ते करू, पण आधी त्या सेवानीचं काय करायचं ते तुला जगातून हाकलून देईल ना. ह्या टायमाला कोणाचं बा काय नाही राजे हो, तुले सांगतो ना का बाबा ना, ते तो मटणाचा वास लागला ना, कुत्रा असतो नाही काय, तसा आहे तो मागे लागलाय ना तुझ्या. हो यार मामा, कुठे या सेवानीच्या नादी लागलो ना तेच कळत नाही मला.